नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डाय इन सिस्टीम बघितली होती. डाय इन सिस्टीमसाठीचे वुडवर्ड फिशर रूल बघितले आणि त्या नियमांच्या आधारे आपण काही डाय इन सिस्टीमच्या लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट केल्या होत्या. ठीक आहे. आता आपण पुढची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण काय म्हणत असतो, इनोन सिस्टीम. ठीक आहे. EN म्हणजे काय या ठिकाणी ENE सफिक्स कशासाठी असतं, डबल बॉन्ड, आणि ONE म्हणजे काय असेल, एकतर कीटोन असेल किंवा काय असणार आहे या ठिकाणी अल्डिहाइड असेल. ही जी सिस्टीम आहे डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C आणि C डबल बॉन्ड O, ही जी सिस्टीम आहे मित्रांनो, या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणणार आहोत, इनोन सिस्टीम. याला आपण हा कार्बन तुमचा पुढचा कार्बन कोणता असतो, अल्फा कार्बन, आणि हा कोणता असतो, बीटा कार्बन. म्हणून याला आपण काय म्हणणार, मित्रांनो, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिक कंपाऊंड. आता ह्या ज्या इनोन सिस्टीम आहे या इनोन सिस्टीमचं सुद्धा आपल्याला वुडवर्ड फिशर रूलच्या माध्यमातून लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करतो. मग आता या सिस्टीमसाठीचे नियम कोणते आहेत, रूल्स कोणते आहेत, ते रूल्स सुरुवातीला बघूयात आणि नंतर त्याचे काही एक्झाम्पल्स बघू. पहिला नियम काय आहे, बेसिक लॅम्बडा मॅक्स म्हणजेच बेस व्हॅल्यू फॉर अनसॅच्युरेटेड असायक्लिक इनोन और सायक्लिक 6 मेंबर इनोन किती घेणार, 215. आता सुरुवातीला एक्झाम्पल बघू आपण, अनसॅच्युरेटेड असायक्लिक इनोन. हे काय झालं, अनसॅच्युरेटेड म्हणजे C डबल बॉन्ड C आहे. ठीक आहे, हे झालं अनसॅच्युरेटेड. हा कंपाऊंड कसा आहे, ओपन चेन कंपाऊंड आहे म्हणून हा असायक्लिक झाला. आणि सिस्टीम कोणती आहे, इनोन. सो अनसॅच्युरेटेड असायक्लिक इनोन, त्याचे एक्झाम्पल हे आहे. किंवा 6 मेंबर सायक्लिक इनोन, किंवा बघा असं C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड C 6 मेंबर रिंग आहे. हे एक्झाम्पल कशाचं झालं, 6 मेंबर सायक्लिक इनोन. अशा समजा सिस्टीम्स असतील तर बेस व्हॅल्यू किती घेणार आपण, 215 नॅनोमीटर. ओके. पहिला नियम काय मग, व्हेन अ सिस्टम इज अनसॅच्युरेटेड सायक्लिक इनोन or 6 member cyclic enone, the base value will be 215 nanometers. ठीक आहे. दुसरा नियम बघूया. दुसरा नियम काय आहे, बेसिक लॅम्बडा मॅक्स फॉर सायक्लिक 5 membered ring enone. अगोदर जी बघितली होती ती कोणती होती, 6 मेंबर. 6 मेंबर्स एक्झाम्पल कसं घेतलं आपण, अशा पद्धतीने घेऊ शकतो. किंवा हे एक्झाम्पल कशाचे आहे, 6 मेंबर रिंगचे. असे 6 मेंबरची सायक्लिक इनोन असेल तर बेस व्हॅल्यू किती घेणार आपण, 215 नॅनोमीटर घेणार. पण आता काय आहे, कुठली रिंग आहे, सायक्लिक 5 मेंबर रिंग आहे. सायक्लिक 5 मेंबर रिंग आपण काढू पहिले. बघा 1 2 3 4 5 सायक्लिक 5 मेंबर रिंग, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड C म्हणजे कोणती सिस्टीम झाली, ही सायक्लिक 5 मेंबर रिंग सिस्टीम, 5 मेंबर रिंग इनोन. अशी सिस्टीम ज्यावेळेस असेल त्यावेळेस बेस व्हॅल्यू किती घेणार आपण, 202 नॅनोमीटर. 6 मेंबर रिंग असेल, 6 मेंबर सायक्लिक इनोन असेल तर 215, 5 मेंबर सायक्लिक इनोन असेल तर 202 घ्या. बेसिक लॅम्बडा मॅक्स फॉर अल्डिहाइड. सपोज बघा आता हा CH डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड O आणि समजा CH3 असेल तर हा काय झाला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन झाला. परत C डबल बॉन्ड C आहे, C डबल बॉन्ड O आहे म्हणजे कोणती सिस्टीम झाली, ही अनसॅच्युरेटेड असायक्लिक इनोन. समजा इथं CH3 च्या ऐवजी समजा H असला असता, हा काय झाला मग आता अल्डिहाइड झाला. मग असं अल्डिहाइड कंपाऊंड ज्यावेळेस असेल त्यावेळेस लॅम्बडा मॅक्स किती घेणार आपण, 207 नॅनोमीटर. आतापर्यंत 3 प्रकारच्या सिस्टीम पाहिल्या. पहिली होती असायक्लिक अनसॅच्युरेटेड इनोन किंवा सायक्लिक 6 मेंबर रिंग, किती 215. 5 मेंबर सायक्लिक इनोन असेल तर 202. असायक्लिक अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल इनोन सिस्टीमला तर किती बेसिक व्हॅल्यू घेणार, 207 घेणार. ओके. एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन असेल, डाय इन सिस्टीम मध्ये पण बघितलंय. समजा एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन असेल तर बेस व्हॅल्यू मध्ये किती ऍड करणार आपण,
30 नॅनोमीटर एवढं ऍड करणार. सपोज बघा आता इनोन सिस्टीम ओके, आणि सपोज अशा पद्धतीचा डबल बॉन्ड जर कॉन्जुगेशन मध्ये असेल तर आपल्याला या सिस्टम मध्ये किती ऍड करावं लागणार आहे? 30 नॅनोमीटर, कारण की ही आपली बेसिक सिस्टीम त्याला डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस आपल्याला किती ऍड करावं लागतील? 30 नॅनोमीटर एवढे ऍड करावं लागतील. पुढचं काय म्हणतो आपण? होमो अॅन्युलर कॉम्पोनंट असेल तर किती ऍड करावं लागतील? बेस व्हॅल्यू मध्ये 39 नॅनोमीटर एवढे ऍड करावं लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा नियम आहे नेहमीप्रमाणे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर किती ऍड करायचे? 5. सिस्टीम आहे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल सायक्लिक 6 मेंबर रिंग इनोन. ओके, आता सपोज इथे एक डबल बॉन्ड आला, एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन आहे, त्यामुळे किती ऍड करावं लागतील? 30. पण हे जे दोघं डबल बॉन्ड आहे ते एकाच रिंगचा भाग आहे, म्हणजे काय झाले? होमो अॅन्युलर पण झाले. मग अजून किती ऍड करणार? 39. ठीक आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे? होमो अॅन्युलर कॉम्पोनंटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपण आताच काय म्हटलं? एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर किती ऍड करायचे? 5 ऍड करायचे. ठीक आहे, आता सबस्टिट्यूएंट्स बद्दल बघूयात आपण. मित्रांनो, सी डबल बॉन्ड ओ चा नेक्स्ट कार्बन असतो अल्फा कार्बन, त्याचा पुढचा असतो बीटा, गॅमा आणि हा डेल्टा. काय म्हटलं? सी डबल बॉन्ड ओ चा पुढचा जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन, त्याच्या पुढचा बीटा, त्याच्या पुढचा गॅमा आणि नंतरचा डेल्टा. ओके, समजा या अल्फा कार्बनला सबस्टिट्यूट असेल तर याला काय म्हणणार आपण? त्याला काय म्हणणार? अल्फा सबस्टिट्यूट. ओके, सपोज या बीटा कार्बनला पण एक सबस्टिट्यूट असेल तर त्याला काय म्हणणार? बीटा. आणि या गॅमाला असेल तर याला काय म्हणणार आपण? गॅमा सबस्टिट्यूट. ओके, लक्षात घ्या. सी डबल बॉन्ड ओ चा नेक्स्ट कार्बन एक्झाम्पल बघूया. सी डबल बॉन्ड चा पुढचा कार्बन कोणता असतो? अल्फा कार्बन. अल्फा कार्बनला जो सबस्टिट्यूट लागला आहे त्याला आपण काय म्हणणार? अल्फा सबस्टिट्यूट. त्याचा पुढचा कोणता आहे? बीटा. याला काय म्हणणार आपण? बीटा सबस्टिट्यूट. त्याचा पुढचा कोणता आहे? गॅमा. आणि त्या सबस्टिट्यूटला काय म्हणणार आपण? गॅमा सबस्टिट्यूट म्हणणार. ठीक आहे, ज्यावेळेस अल्फा कार्बनला सबस्टिट्यूट असेल त्यावेळेस आपल्याला किती ऍड करायचे आहे? किती ऍड करणार? 10 नॅनोमीटर एवढे ऍड करायचे. समजा बीटाला सबस्टिट्यूट असेल तर किती ऍड करणार? 12 नॅनोमीटर. आणि गॅमा पासून पुढचे गॅमा असेल, डेल्टा असेल, एप्सिलॉन असेल तर किती ऍड करणार? 18 नॅनोमीटर एवढे व्हॅल्यू तुम्हाला ऍड करायचे. हे झालं सबस्टिट्यूएंट्स बद्दल. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युअली एक्झाम्पल्स बघूया. मित्रांनो, इनोन सिस्टीमचं सुद्धा आपण ज्यावेळेस लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण डाईनमध्ये जे 4 नियम वापरले तेच आपल्याला वापरायचं आहे. पहिला नियम कोणता आहे? सिलेक्ट द सिस्टीम, म्हणजे सिस्टीम ही असायक्लिक इनोन आहे, सायक्लिक 6 मेंबर इनोन आहे, 5 मेंबर इनोन आहे किंवा अल्डिहाइड आहे. याच्यापैकी कोणती आहे ती सिलेक्ट करायची. सिस्टीम सिलेक्ट झाली की त्याची आपल्याला काय लिहिणार आहोत आपण? आपण त्याची बेस व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे, दुसरा आपण काय बघणार? होमो अॅन्युलर कॉम्पोनंट आहे का किंवा एक्स्ट्रा डबल बॉन्ड. दुसऱ्यांदा काय बघायचं? एक्स्ट्रा सी डबल बॉन्ड सी कॉन्जुगेशन मध्ये आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर होमो अॅन्युलर कॉम्पोनंट आहे का सिस्टीम मध्ये ते बघा. पुढचं काय आहे? एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे का सिस्टीम मध्ये ते बघायचे. आणि नेक्स्ट काय आहे? शेवटचं काय बघायचंय? अल्किल सबस्टिट्यूएंट्स. या सिक्वेन्सने आपण गेलं तर आपल्याला कुठल्याच कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स चुकणार नाही. ठीक आहे, बघा हा कंपाऊंड आहे, या कंपाऊंडचा आपल्याला काय करायचं आहे? लॅम्बडा मॅक्स काढायचं आहे. ठीक आहे, आता सिस्टीम कशी आहे? असायक्लिक अनसॅच्युरेटेड इनोन सिस्टीम. असायक्लिक असल्यामुळे बेस व्हॅल्यू किती घेणार आपण त्याची? किती घेणार? 215. बरोबर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड दिसतोय कॉन्जुगेशन मध्ये? नाही. होमो अॅन्युलर कॉम्पोनंट आहे का? होमो अॅन्युलर कधी असणार? ज्यावेळेस रिंग असेल त्यावेळेस. रिंग नाही त्यामुळे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही. पुढचं काय बघायचं आहे? अल्किल सबस्टिट्यूएंट. काय सांगितलंय? सी डबल बॉन्ड सी चा पुढचा कार्बन कोणता असतो? अल्फा. आणि त्याचा पुढचा कार्बन असतो बीटा. मग अल्फाला एक सबस्टिट्यूएंट्स आहे. अल्फासाठी किती ऍड करणार? 10. आणि बीटासाठी किती ऍड करणार? 12. किती झाले? 215 आणि 10 225 आणि 12
237 नॅनोमीटर इतका याचा लॅम्बडा मॅक्स आलेला आहे. ठीक आहे, हा कंपाऊंड आहे मित्रांनो, याचा परत लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे. हा काय आहे, सायक्लिक 6 मेंबर इनोन सिस्टीम. परत याच्यासाठी बेस व्हॅल्यू किती घेणार, 215. बरोबर. एक्स्ट्रा सी डबल बॉन्ड सी आहे का कॉन्जुगेशन मध्ये, एक्स्ट्रा सी डबल बॉन्ड सी कॉन्जुगेशन मध्ये नाही. ठीक आहे, त्यामुळे काही ऍड करायची आवश्यकता नाही. होमो ॲन्युलर कॉम्पोनंट आहे का, नाही. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, रिंगच्या बाहेर डबल बॉन्ड आहे का, ही रिंगचाच हा सी डबल बॉन्ड हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही करणार. समजा सी डबल बॉन्ड सी राहिला असता तर आपण एक्झोसायक्लिक म्हटलं असतं, हा एक्झोसायक्लिक पण नाही. आता काय सबस्टिट्यूएंट, हा कोणता कार्बन आहे, हा आहे अल्फा कार्बन, त्याला अल्फा सबस्टिट्यूएंट आहे. हा बीटा कार्बन, बीटाला पण सबस्टिट्यूएंट आहे. मग अल्फा सबस्टिट्यूएंट साठी 10, बीटा साठी 12. किती आले लॅम्बडा मॅक्स असता, 237 नॅनोमीटर आले. ओके, पुढचं एक्झाम्पल बघूया. सिस्टीम कोणती आहे मित्रांनो, सायक्लिक 5 मेंबर इनो. अशा वेळेस त्याची बेस व्हॅल्यू किती घेणार आपण, 202 नॅनोमीटर. एक्स्ट्रा सी डबल बॉन्ड सी कॉन्जुगेशन मध्ये नाहीये, होमो ॲन्युलर नाहीये, एक्झोसायक्लिक नाहीये, फक्त काय सबस्टिट्यूएंट. सी डबल बॉन्ड ओचा पुढचा कार्बन कोणता असतो, अल्फाला एक सबस्टिट्यूएंट आहे, बीटाला सबस्टिट्यूएंट, हा एक सबस्टिट्यूएंट. बरोबर आहे. हा, मग किती ऍड करणार, अल्फा साठी 10, बीटा साठी 12. 202 प्लस 22 किती झाले, 224 नॅनोमीटर हा त्याचा लॅम्बडा मॅक्स आलेला आहे, कॅल्क्युलेटेड लॅम्बडा मॅक्स. ही सिस्टीम आहे, या सिस्टीमचा आपल्याला लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे. परत सिस्टीम कोणती आहे, 6 मेंबर सायक्लिक इनोन सिस्टीम आहे. त्यामुळे बेस व्हॅल्यू किती येणार, 215 नॅनोमीटर. ठीक आहे, ही सिस्टीम मित्रांनो आपल्याला, ही सिस्टीम आहे. या सिस्टीमला आता एक्स्ट्रा डबल बॉन्डिंग कॉन्जुगेशन मध्ये का बघा, सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड, सी डबल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड, सी डबल बॉन्ड सी, हा एक्स्ट्रा कॉन्जुगेशन मध्ये आहे. एक्स्ट्रा कॉन्जुगेशन मध्ये आहे म्हणून किती ऍड करणार आपण, 30 नॅनोमीटर ऍड करणार. होमो ॲन्युलर कॉम्पाउंड आहे का, दोघं डबल बॉन्ड एकाच रिंग मध्ये दिसतात का आपल्याला, तर नाही. त्यामुळे होमो ॲन्युलर नसल्यामुळे आपण काही ऍड करणार नाही. एक्झोसायक्लिक होगा. रिंग ए, रिंग ए च्या बाहेर काही डबल बॉन्ड दिसतोय का आपल्याला, रिंग ए च्या बाहेर डबल बॉन्ड नाही, पण रिंग बी च्या बाहेर हा डबल बॉन्ड एक्झोसायक्लिक आहे. त्यामुळे किती ऍड करणार आपण, 5. ओके, आता सी डबल बॉन्डचा पुढचा कार्बन अल्फा कार्बन, हा कोणता आहे, बीटा, हा गॅमा आणि हा कोणता आहे, डेल्टा. इथे काय आहे, हायड्रोजन. बीटाला पण काय, हायड्रोजन. गॅमाला हा CH2 ग्रुप आहे, डेल्टाला पण हा CH2 ग्रुप आहे. मग गॅमासाठी किती ऍड करणार, 18, आणि डेल्टासाठी पण किती ऍड करणार, 18. किती झाले बघा, 215 आणि 30, 215 आणि 5 20, आणि हे 30, 250 आणि 36, 286. तर या कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स किती आलाय, 286 नॅनोमीटर. पुढचं एक्झाम्पल बघू. बेस व्हॅल्यू परत किती घेणार, हा या कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स काढायचा. सिस्टीम कोणती असणार, ही सिस्टीम आहे. ही काय आहे, सायक्लिक 6 मेंबर रिंग इनोन सिस्टीम. बेस व्हॅल्यू किती घेणार, 215. आता एक्स्ट्रा सी डबल बॉन्ड सी आहे का बघा, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. किती डबल बॉन्ड कॉन्जुगेशन दिसत आहे बघा, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. 2 डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये असल्यामुळे किती ऍड करणार, एकासाठी 30 व 2 साठी किती, 60. होमो ॲन्युलर कॉम्पाउंड बघा, दोघं डबल बॉन्ड एकाच रिंगचा भाग आहे, त्यामुळे होमो ॲन्युलर कॉम्पाउंड पण आहे. किती ऍड करणार या ठिकाणी, 39. ठीक आहे. आता एक्झोसायक्लिक, रिंग ए, ही रिंग बी. रिंग ए ला हा एक्झोसायक्लिक आहे, बी साठी एक्झोसायक्लिक आहे का, नाही. एक एक्झोसायक्लिक आहे म्हणून किती ऍड करणार आपण, 5. ओके, हा अल्फा कार्बन, तिथे काय आहे, हायड्रोजन. हा बीटा, इथं हायड्रोजन आहे पण त्याला काय आहे, हा CH2, हा बीटा सबस्टिट्यूएंट. हा अल्फा बीटा, हा गॅमा, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे एक
हा बीटासाठी एक सबस्टिट्यूट आणि डेल्टासाठी बीटासाठी आपण 12 आणि डेल्टासाठी किती घेणार आपण 18 घेणार आहे. ठीक आहे. टोटल किती होतं बघा 215 प्लस याची टोटल होते मित्रांनो सगळ्या मित्रांनो 349 नॅनोमीटर. ओके. असे काही एक्झाम्पल्स पुस्तकात दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी हा जो आपला स्पेक्ट्रोस्कोपीचा एक टॉपिक आहे तो पूर्ण झालेला आहे आपला. मित्रांनो ह्या पेपरच्या आतापर्यंत इंट्रोडक्शन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी हा पहिला टॉपिक आणि अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी हा दुसरा टॉपिक असे 2 टॉपिक पूर्ण झाले. पुढच्या लेक्चरपासून आपण स्पेक्ट्रोस्कोपीचा पुढचा भाग म्हणजे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.